नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्गत ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयाच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. आपल्याला माहीतच आहे की कोरोना व्हायरसमुळे आपली कॉलेजेस ही कधी लवकर चालू होतील हे आपल्याला माहीत नाही. परंतु 12वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांमधील शिक्षकांनी पुढाकार घेऊन या ऑनलाईन अभ्यासक्रमाची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आपल्याला माहिती आहे इयत्ता 12वीचा पेपर फर्स्ट ऑटोमोबाईल व्हेकल टेक्नॉलॉजी आहे. पेपर सेकंड हा डीलरशिप हा आहे. तर पेपर थर्ड जो आहे तो ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्नॉलॉजी आणि ड्रायव्हिंग स्किल्स असा आहे. या अभ्यासक्रमामध्ये आपण पेपर सेकंडच्या प्रकरण क्रमांक 3 व्हेकल ॲसेसरीज आणि व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता व्हेकल ॲसेसरीज म्हणजे काय? तर वाहनांवर काही असे भाग बसवलेले असतात की जे वाहनाची सुंदरता वाढवतात तसेच वाहनाला आकर्षकही बनवतात. अशा भागांना आपण ॲक्सेसरीज असं म्हणतो. ॲक्सेसरीमुळे वाहनाची सुंदरता तर वाढतेच, तसेच त्याबरोबर वाहनाला सुरक्षित बनवण्याचं कामही ते करत असतं. भारतामध्ये खाजगी वाहन म्हणून कारचा बराचसा वापर केला जातो. आपली कार चांगली दिसावी, आपली कार अधिक सुरक्षित राहावी यासाठी आपण वाहनावर विविध ॲक्सेसरीज बसवतो. विद्यार्थी मित्रांनो, या ॲक्सेसरीजचा भारतामध्ये खूप मोठा बिझनेस आहे. आता या ॲक्सेसरीज कुठल्या? तर त्यामध्ये काही ॲक्सेसरीज आहेत तर आपण म्हणतो बाह्य ॲक्सेसरीज. आता बाह्य ॲक्सेसरीज म्हणजे कुठल्या? तर ज्या ॲक्सेसरीज आपण वाहनाच्या बाहेरील बाजूस बसवला असतो त्याला आपण बाह्य ॲक्सेसरीज म्हणतो. या ॲक्सेसरीज मध्ये पहिला जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो अलॉय व्हील. पूर्वीच्या काळी आपण वाहनांवर जी चाकं बसवायचो ती स्पोक्ड व्हील किंवा त्या ठिकाणी डिस्क व्हील असायची. ही चाकं जड असल्यामुळे त्या ठिकाणी वाहनाचे टायर हे लवकर खराब व्हायचे. त्यानंतर मॅगव्हील हा प्रकार आला. ती मॅग्नेशियम पासून बनवलेली ही व्हील होती. परंतु आजकालच्या वाहनांमध्ये आपण अलॉय व्हीलचा वापर केला जातो. या अलॉय व्हीलमध्ये ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम या धातूंच्या मिश्रणातून ही चाकं बनवलेली असतात. अलॉय व्हील ही दिसायला सुंदर तर असतातच, परंतु ती वजनाने हलकी असतात. यामुळे वाहनाचं वजनही कमी होते आणि पर्यायानं आपल्या गाडीचं ॲव्हरेजही वाढते. अलॉय व्हील नंतर आपण बघणार आहे तो म्हणजे बुल बार ड्रायव्हिंग लाईट. वाहनाच्या पुढील बाजूला आपण या आकृतीमध्ये बघू शकतो अशा प्रकारचा बुलबार बसवलेला आहे. या बुलबारवर हे हेडलाईटच्या व्यतिरिक्त 2 लाईट बसवलेले आहेत. याला आपण बुलबार ड्रायव्हिंग लाईट असे म्हणतात. या लाईटचा काय उपयोग होतो? तर रात्रीच्या वेळेस तुम्ही ड्रायव्हिंग करता त्यावेळेला तुमच्या हेडलाईटला सपोर्टिंग अशा पद्धतीनं या ठिकाणी हे बल्ब काम करतात. अंधारामध्ये त्या ठिकाणी रस्ता काही वेळेला अस्पष्ट दिसतो. बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये आपण प्रवास करत असताना रस्त्यामधील खड्डे वळणं हे आपल्याला दिसत नाहीत. तर त्यावेळेला हे बुलबार ड्रायव्हिंग लाईट असतात हे आपल्याला रस्ता स्पष्टपणे दाखवण्याचं काम करत असतात. हे लाईट जे असतात ते हेडलाईटलाच कनेक्टेड असतात. हे लाईट बसवताना त्या ठिकाणी ही अशी काळजी घ्यायची की पुढे येणारा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरचे डोळे त्यामध्ये दिपणार नाहीत. याची मात्र त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघणार जो आहे तो म्हणजे मडगार्ड. आता याचं नाव काय? मडगार्ड. जो चिखलापासून गाडीचं संरक्षण करतो त्याला आपण मडगार्ड असं म्हणतो. मडगार्ड ही चाकीच्या आतल्या बाजूला फेंडरचा जो भाग आहे त्या भागावर नटबोल्टच्या सहाय्याने बसवलेले असतात. गाडी रस्त्यावरून जात असताना धूळ
चिखल, पाणी हे गाडीच्या आतील बाजूला उडून त्या ठिकाणी आपल्या गाडीची बॉडी खराब करत असतं. ती खराब होऊ नये यासाठी हे मडगाळ बसवलेले असतात. मडगाळ हे फायबर तसेच चिवट अशा रबरापासून बनवलेले असतात. ते साहाय्याने चाकाच्या आतील बाजूला बसवले जातात. पुढचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो नसबार. हा भाग वाहनाच्या पुढील बाजूला बसवला असतो. आकृतीमध्ये आपण या ठिकाणी हा नसबार बघू शकतो. गाडीच्या चासीला नटबोल्टच्या सहाय्याने हा बार बसवला जातो. याचा उपयोग काय असतो तर गाडीच्या पुढील बाजूला संरक्षण करण्यासाठी याचा वापर केला जातो. ऍक्सिडेंटमध्ये किंवा गाडी पार करत असताना गाडीच्या बॉडीला त्या ठिकाणी इजा होण्याची शक्यता असते. ही इजा टाळण्यासाठी या नसबारचा वापर केला जातो. नसबार हे चांगल्या प्रकारच्या स्टील पासून बनलेले असतात. काही वेळेला त्याला पावडर कोटिंग केलं तर ब्लॅक पावडर कोटिंग केलं जातं, तर काही वेळेला त्याला स्टील क्रोम प्लेटिंग सुद्धा त्या ठिकाणी केलं जातं. हे त्या ठिकाणी गाडीचा सुंदरतेला वाढवण्याचा उपयोग करतात. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे रिअर स्पॉइलर. या ठिकाणी आपण गाडीच्या वरच्या बाजूला या ठिकाणी हा जो भाग बसवलेला आहे त्याला आपण रिअर स्पॉइलर असं म्हणतो. काही वाहनांमध्ये हा वरच्या बाजूला बसवलेला असतो, परंतु सेडन सिरीज मधल्या ज्या गाड्या आहेत त्या सेडन सिरीजच्या गाड्यांमध्ये हा जो भाग आहे हा मागच्या डिकीवर बसलेला असतो. आता याचा उपयोग काय तर आजकाल या ठिकाणी आपल्या वाहनांचे शक्तिशाली इंजिन वाहनांना बसवली जातात. या शक्तिशाली इंजिनमध्ये साहजिकच वाहनांचा वेगही वाढलेला आहे. वाहन ज्यावेळेस अतिवेगामध्ये चालत असतं त्यावेळेला वाऱ्याच्या झोतामुळे त्या ठिकाणी गाडीचा मागचा भाग जो आहे हा वर उचलला जाण्याची शक्यता असते. आता हा भाग उचलून जाऊ नये यासाठी हा विमानाच्या पंख्यासारखा भाग जो आहे हा त्या ठिकाणी गाडीवर बसवला असतो. ज्या वेळेला वाहनावरून हवा जात असते त्यावेळेला ही जी हवा आहे ही हवा त्या ठिकाणी या रिअर स्पॉइलरच्या खालून जाते आणि ती खालून जात असताना ती काय करते तर त्या ठिकाणी गाडीवर त्या ठिकाणी दाब निर्माण करते. आणि गाडीवर दाब निर्माण झाल्यामुळे काय होतं तर गाडीची मागची चाकं जी असतात ही चाकं ही रस्त्याला त्या ठिकाणी इंटॅक्ट राहतात. आणि ती रस्त्याला इंटॅक्ट राहिल्यामुळे चाकांचं रस्त्याशी असणारा जो कॉन्टॅक्ट आहे हा चांगल्या प्रकारे राहतो. ही रिअर स्पॉइलर जे असतात हे रिअर स्पॉइलर तुम्ही रील्स गाडी बघितली असेल त्या रील्स गाडीमध्ये ही वरच्या बाजूला बसवली आहे. तर होंडा कार जे आहे त्या होंडा कार सारख्या गाड्यांमध्ये सेडान सिरीजच्या गाड्यांमध्ये त्या ठिकाणी त्या मागच्या डिकीवर बसवलेले असतात. रिअर स्पॉइलर नंतर पुढचा जो भाग आपण जो बघणार आहे त्याला आपण म्हणतो पार्क असिस्ट. पार्क असिस्ट म्हणजे काय तर आजकाल आपण बघतो की रस्त्यावर वाहनं खूप झालेली आहेत आणि एखादं वाहन आपण ज्यावेळेस पार्क करायला जात असतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला गाडी पार्क करायला जागा मिळत नाही. बऱ्याचदा असं जाणवतं की दोन गाड्यांच्या मध्ये जागा आहे परंतु त्या ठिकाणी गाडी पार्क करत असताना पुढील किंवा मागील गाडीला त्या ठिकाणी धक्का लागेल, त्या ठिकाणी आपल्या गाडीचं काही नुकसान होईल अशी ड्रायव्हरला कायम भीती वाटत असते. तर अशा वेळेला ड्रायव्हरला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी पार्क असिस्ट सिस्टीम दिली. आता या पार्क असिस्ट सिस्टीम मध्ये दोन भाग आहेत. पहिला जो भाग आहे तो पहिला भाग हा स्क्रीनच्या स्वरूपामध्ये ड्रायव्हर केबिन मध्ये बसवलेला असतो. आता या भागामध्ये काय होतं तर तुम्हाला गाडीचा स्पष्ट आकार हा त्या ठिकाणी दिसत असतो आणि ज्या वेळेला तुम्ही गाडी रिव्हर्स मध्ये घेत असता त्यावेळेला त्या ठिकाणी बीप बीप असा आवाज येतो आणि जसा जो अडथळा आहे हा अडथळा जसं जवळ येत जाईल तसा हा आवाज वाढत जातो की जेणेकरून त्या ठिकाणी ड्रायव्हरला गाडी आपली कुठेतरी घासेल हे लक्षात येतं आणि तो थांबतो. त्यामुळे गाडी कुठं धडकणे गाडीला चरे जाणे हे त्या ठिकाणी टाळलं जातं. दुसरा जो भाग आहे या भागामध्ये वाहनाच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी कॅमेरा बसवला. हा कॅमेरा वाहनाच्या मागील बाजू असणारी जी काही पोझिशन आहे ती ड्रायव्हरला स्पष्टपणे दाखवण्याचं काम करत असतो. त्या ठिकाणी कॅमेऱ्यावर त्या ठिकाणी गाडी तुम्हाला स्पष्ट दिसते. तर त्याच्या साह्यानं आपण त्या ठिकाणी गाडी पार्क करू शकतो. आजकाल सेडन सिरीजच्या काही गाड्या आहेत, काही महागडी वाहनं आहेत, त्याच्यामध्ये सेल्फ पार्क असिस्ट सिस्टीमचा वापर केला. आता ही सिस्टीम काय आहे तर या सिस्टीम मध्ये वाहनाच्या स्टेअरिंगवर त्या ठिकाणी एक बटन दिलेलं आहे. तुम्ही तुमची गाडी जिथं पार्क करायची आहे तिथपर्यंत न्यायची, ते बटन दाबून गाडीचं स्टेअरिंग सोडून द्यायचं. स्टेअरिंग सोडून दिल्यानंतर ते स्टेअरिंग हे ऑटोमॅटिक वळून त्या ठिकाणी तुमची गाडी जी आहे ती व्यवस्थितपणे पार्क करून देतं. यामुळे तुमच्या गाडीचं कुठल्याही प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होत नाही. त्यानंतर पुढचा जो भाग आहे
त्याला आपण रूफ रॅक असं म्हणतो. काही आपण त्याला कॅरेज सुद्धा म्हणू शकता. बहुतांशी त्या ठिकाणी जी कमर्शियल व्हेकल्स असतात, ज्या वाहनांमध्ये उतारून त्या ठिकाणी वाहतूक केली तर आपण कमर्शियल व्हेकल असं म्हणतो. त्या कमर्शियल व्हेकल किंवा टॅक्सी याच्यामध्ये तुम्हाला वाहनाच्या वरच्या बाजूला हा त्या ठिकाणी टब जो दिसतो त्यावर त्या ठिकाणी हे रूफ रॅक त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. हे जे रूफ रॅक जे असतं या रूफ रॅकचा उपयोग कशासाठी होतो तर पॅसेंजरच्या जवळ असणारं जे सामान जे आहे हे सामान या रूफ रॅकवर बसवून त्या ठिकाणी वाहतूक केली जाते. त्याचा फायदा काय होतो तर वाहनामधील आत पॅसेंजरला बसायला जागा व्यवस्थित मिळते, आरामदायक त्या ठिकाणी प्रवास आपण त्या ठिकाणी करू शकतो. रूफ नंतरचा जो भाग आहे तर आपण म्हणतो साईड स्टेप. साईड स्टेप म्हणजे काय तो वाहनाच्या दरवाजाच्या खालच्या बाजूला या ठिकाणी आपण आकृतीमध्ये बघू शकतो तिथे एक पायरीसारखा आकार या ठिकाणी दिलेला आहे, याला आपण साईड स्टेप असं म्हणतो. एसयूव्ही प्रकारातील गाडी. एसयूव्ही म्हणजे काय तर स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकल. या वाहनांची आपण बघतो की त्याच्यामध्ये त्याला ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे, म्हणजे वाहनाची उंची जास्त असते. आणि उंची जास्त असल्यामुळे काय होतं की लहान मुलं, वृद्ध माणसं यांना त्या गाडीमध्ये बसण्यासाठी त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. तर अशा वेळेला या स्टेपवर पाय ठेवून तुम्ही सहजपणे वाहनामध्ये बसू शकता. या साईड स्टेपचा दुसरा एक उपयोग असा होतो की ज्या वेळेला तुम्ही गाडी पार्क करत असता त्यावेळेला हा साईड स्टेपचा भाग जो असतो हा साईड स्टेपचा भाग हा भिंतीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो किंवा त्याच्या शेजारच्या गाडीच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्या कारणानं तुमच्या गाडीची त्या भिंतीला किंवा शेजारच्या गाडीला धडक न होता ती गाडी तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी पार्क करू शकता. पुढचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो टोनिओ कव्हर. आता टोनिओ हा एक फ्रेंच शब्द आहे. या वाहनांमध्ये सीट झाकण्यासाठी याचा वापर केला जातो. आता हे जे कव्हर जे आहे हे कव्हर हे साधारणतः चांगल्या प्रकारच्या रबरापासून किंवा त्या ठिकाणी फायबरपासून हे बनवलं असतं. अत्यंत चिवट परंतु मजबूत अशा प्रकारचे कव्हर आहे. वाहनाच्या उघड्या जी जागा आहे ही उघडी जागा झाकण्यासाठी याचा बहुतांशी वापर केला जातो. पुढचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो टोईंग किट. टोईंग किट म्हणजे काय तो वाहनाच्या मागच्या किंवा पुढच्या बाजूला त्या ठिकाणी हे हुक बसवले तुम्हाला आकृतीमध्ये दिसतील बघा. हे हुक कशाने बसवले असतात तर ज्या वेळेला तुम्ही वाहन चालवत असताना अचानकपणे वाहन बंद पडतं त्यावेळेला ते वाहन हे वाहून नेण्यासाठी त्या ठिकाणी ह्या टोईंग किटचा वापर केला जातो. तर ह्यामध्ये स्क्रू एक असतो, त्यामध्ये बॉडीचा भाग आला तो त्या ठिकाणी फिट केलेला असतो. तर तो त्या ठिकाणी क्रेनला तो जोडला जातो आणि तो भाग त्या ठिकाणी वाहनाचा नेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पुढचा जो भाग आहे त्याला म्हणतो ट्रे बॉडीज. त्या ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी गाडीच्या बॉडीच्या वरच्या बाजूला या ठिकाणी जो आकार बनवलेला आपण ट्रे बॉडीज असं म्हणतो. आता बऱ्याच वेळेला वाहनामधून सामान आपण नेत असताना त्या ठिकाणी त्या सामानाचं त्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता. हे नुकसान टाळण्यासाठी हा जो भाग बनवला आहे त्याला आपण ट्रे बॉडीज असं म्हणतो. ट्रे बॉडीज हा जो भाग आहे हा भाग वाहनाच्या बॉडीच्या मटेरियल आणि त्याच्या रंगासारखाच बनवलेला असतो, त्यामुळे तो वेगळा असा आपल्याला त्या ठिकाणी जाणवत नाही. पुढचा जो भाग आहे त्या भागाला आपण म्हणतो ट्रे लायनर. ट्रे बॉडीच्या खालचा जो भाग आहे हा भाग बॉडीचा भाग जो असतो हा खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये पॉलिथिनचं कव्हर बसवलेलं असतं, याला आपण ट्रे लायनर असं म्हणतो. पुढचा जो भाग आहे त्याला आपण तो टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम. मित्रांनो गाडीच्या टायरचं प्रेशर किंवा हवेचा दाब हा बऱ्याच वेळेला ड्रायव्हरचा त्या ठिकाणी चिंतेचा विषय असतो. अनेक वेळेला गाडीचा अचानकपणे एखाद्या टायर पंक्चर होतं आणि गाडी जर वेगात असेल तर त्या गाडीला ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. तर हे टाळण्यासाठी त्या ठिकाणी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजे TMPS आपण म्हणतो, हे अशा प्रकारची सिस्टीम त्या ठिकाणी आपण आजकालच्या नवीन वाहनांना बसवली आहे. आता या वाहनाचे दोन प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट TMPS. आता इनडायरेक्ट TMPS म्हणजे काय तर याच्यामध्ये गाडीच्या चारही चाकांवर त्या ठिकाणी सेन्सर बसवले आहेत. हे सेन्सर काय करतात तर चाकाची रोटेशन त्या ठिकाणी ते मोजायचं काम करतात. आणि ज्या वेळेला
एखाद्या चाकाची रोटेशन्स मध्ये काही जर बदल जाणवला तर त्याची ती माहिती ते ड्रायव्हरला देतो. पण त्याच्या सहाय्याने काय कळतं, तर त्याच्या सहाय्यानं आपल्याला कुठल्या तरी चाकाच्या भावामध्ये कमी झालेले आहे हे ड्रायव्हरला कळतं आणि गाडी थांबवून त्या ठिकाणी तो अपघात टाळतो. आता हे इनडायरेक्ट टीमपेक्षा फायदे कसे आहेत, तर ही सिस्टीम स्वस्त आहे. या सिस्टीमचा खर्च जास्त नसल्या कारणानं ती आपल्याला वापरता येते. पण त्याच्यामध्ये दोष सुद्धा आहे. काय दोष आहेत, तर समजा एखाद्या चाकाचा आकार कमी जास्त असेल तर त्याची रोटेशन मोजण्यामध्ये हा गडबड करू शकतो. तसंच एखादा टायर जर जास्त झिजला असेल तरी सुद्धा रोटेशन काउंटिंगमध्ये याच्यामध्ये गडबड करू शकते. तिसरा सगळ्यात मोठा याचा प्रॉब्लेम असा आहे की ज्या वेळेला तुम्ही टायर रोटेशन करता, आता आपल्या सगळ्यांना माहितच आहे की साधारणतः गाडीचे 5,000 10,000 किलोमीटर झाल्यानंतर आपण टायर रोटेशन करतो. रोटेशन म्हणजे त्या ठिकाणी त्या चाकांची आपण आदलाबदल करतो. ही आदलाबदल जर झाली तर त्या ठिकाणी याच्यामध्ये गडबड होऊ शकते, कारण हे रोटेशन मोजणं हे ते चुकू शकतं. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण डायरेक्ट TMPS, डायरेक्ट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम. या सिस्टीममध्ये आपण बघतो की इथं या चित्रामध्ये तुम्हाला एक डिस्प्ले दिलेला आहे. त्या डिस्प्लेमध्ये प्रत्येक चाकाचं त्या ठिकाणी हवेचं दाब आणि त्याचं तापमान हे त्या ठिकाणी आपण मोजताना पाहू शकतो. ही 4 टायर आणि शिवाय स्टेपनी या सगळ्याची या ठिकाणी आपण माहिती या ठिकाणी घेऊ शकतो. आता याच्यामुळे काय होतं की जे चाक हवा कमी झालेली आहे ते कुठल्या चाकातली हवा कमी झाली हे त्या ठिकाणी ड्रायव्हरला लगेच कळू शकतो. त्यामुळे होणारा जो अपघात जो आहे हा आपल्याला लवकर टाळता येतो. आता याचे फायदे काय काय आहेत, तर टायर रोटेशन जर केलं तरी सुद्धा या ठिकाणी याच्यावर काही त्याचा परिणाम होत नाही. दुसरी गोष्ट अशी की कुठल्या टायरची हवा कमी झालेली आहे, कुठल्या टायरचं तापमान वाढलेलं आहे हे आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी समजू शकतो. आता याचे दोष काय आहेत, तर ही सिस्टीम जी आहे ही सिस्टीम अद्ययावत सिस्टीम असल्या कारणाने ह्याची किंमत जास्त आहे. आणि दुसरा दोष असा की यातले सेन्सर्स जे असतात हे त्या ठिकाणी गाडीच्या रिमवर बसवलेले असतात. ज्यावेळेला तुम्ही गाडीचं पंक्चर काढत असता किंवा नवीन टायर त्या ठिकाणी घालत असता त्यावेळेला त्या ठिकाणी सेन्सरला धक्का पोहोचू शकतो. एवढं फक्त जर लक्षात घेतलं तर ही जी सिस्टीम जी आहे ही सिस्टीम खूप छान आहे. आता पुढचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो व्हेकल प्रोटेक्टर ॲसेसरीज. व्हेकल प्रोटेक्टर म्हणजे काय, जी ॲसेसरीज वाहनाचे त्या ठिकाणी संरक्षण करतात त्याला आपण व्हेकल प्रोटेक्टर ॲसेसरीज असं म्हणतो. आता याच्यामध्ये काय येतं तर बॉडी कव्हर, या ठिकाणी चित्रामध्ये ही गाडी तुम्हाला पूर्णपणे झाकलेली दिसते. हे बॉडी कव्हर काय करतं, तो वारा, पाऊस, ऊन यापासून तुमच्या गाडीच्या पत्र्याचं, गाडीच्या रंगाचं या ठिकाणी चांगल्या प्रकारचे संरक्षण करतं. आजकाल आपण बघतो की वाहनांची संख्या खूप वाढलेली आहे. सगळ्याच गाड्यांना त्या ठिकाणी बंदिस्त असं कुठल्या प्रकारचं गॅरेज किंवा त्याचं पार्किंग कुठं नसतं. तर यातल्या गाड्याच्या अशा बऱ्याचशा रस्त्यावर त्या ठिकाणी उभ्या राहतात. त्यामुळे उन्हामुळे पावसामुळे या गाडीचे रंग हे लवकर खराब होतात. तर हे टाळण्यासाठी त्या ठिकाणी हे कव्हर त्या ठिकाणी वापरतात की जेणेकरून गाडीचा रंग, गाडीची बॉडी ही त्यात सुरक्षित होऊ शकते. पुढचा जो भाग आहे तर आपण तो डोअर गार्ड्स, या ठिकाणी आकृतीमध्ये आपण या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला या ठिकाणी हे रबरी फायबरचे या ठिकाणी असे भाग लावलेले दिसतात. आता याचा उपयोग काय, तर ज्या वेळेला तुम्ही दरवाजा उघडता त्यावेळेला दरवाजा हा भिंतीवर आपटल्यामुळे त्या ठिकाणी तुमचा गाडीचा रंग जाऊ शकतो, गाडीला पोचा येऊ शकतो. किंवा रस्त्याने जात असताना बऱ्याच वेळेला शेजारी एखादी गाडी जाते तर त्या गाडीमुळं ती गाडी तुमच्या गाडीला घासल्यामुळं त्या ठिकाणी गाडीवर स्क्रॅचेस सुटण्याची शक्यता. हे स्क्रॅचेस उठू नयेत यासाठी हे डोअर गार्ड त्या ठिकाणी काम करत असतात. पुढचा जो भाग आहे त्या पुढच्या भागाला आपण म्हणतो मडगार्ड. हे मडगार्ड ह्या गाडीच्या बॉनेटच्या मागच्या बाजूला या ठिकाणी बसवले आहेत.
आता याचा उपयोग काय होतो, ज्या वेळेला तुमच्या गाडीचा टायर फिरत असतो त्यावेळेस रस्त्यावरचं चिखल, पाणी हे वरच्या बाजूला उडत असतं. हे वरच्या बाजूला उडून गाडीच्या बॉडीला आतल्या बाजूला या चिखलामुळं किंवा या पाण्यामुळं बॉडी खराब होऊ शकते. तसंच गाडी तुमच्या रस्त्यावर जात असताना मागच्या बाजूला त्या ठिकाणी फवार भेटतात. हे टाळण्यासाठी हे बडगा या ठिकाणी बसवलेले असतात. हे चांगल्या प्रकारच्या रबर किंवा फायबर पासून बनवून त्या ठिकाणी नटबोल्टच्या साह्याने तुमच्या गाडीशी जोडलेले असतात. पुढचा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण सनशेड. सनशेड म्हणजे या ठिकाणी गाडीचे जे काचच आहेत त्यांच्या वरच्या बाजूला बसवलं जाणारं कव्हर, त्याला आपण सनशेड असं म्हणतो. ज्यावेळेला तुम्ही गाडी जात असता गाडीमधून त्यावेळेला उन्हाळ्यामुळं त्या ठिकाणी गाडीचं तापमान हे वाढत जातं. बऱ्याच वेळेला आपण गाडी रस्त्यावर उभी करतो. उभी केल्यानंतर काय होतं, तर उन्हामुळे गाडीचा आतला भाग त्या ठिकाणी गरम होतो आणि ह्याच्यामुळे काय होतं की त्या गाडीच्या लेदरचे जे सीट वगैरे असतात त्या लवकर खराब होण्याची शक्यता असते. या सनशेडमुळं त्या ठिकाणी सूर्यप्रकाशात डायरेक्ट आत न येतामुळे गाडीचा आतला भाग हा थंड राहतो. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तर आपण तो बेबी सीट. या ठिकाणी या सीटवर एक छोटीशी सीट या ठिकाणी तुम्हाला बसवली बघितली असेल. वाहनांमध्ये काय होतं की लहान मुलांची बसण्याची व्यवस्था काही वेगळी केलेली नसते, तेव्हा आपल्या रेग्युलर सीटवर ही लहान मुलं कम्फर्टेबली बसू शकत नाही. म्हणून या ठिकाणी बेबी सीट या ठिकाणी तयार केलेल्या आहेत, ज्याच्यावर ही लहान मुलं असतात ही अतिशय सहजपणे बसू शकतात. पुढचा जो भाग आहे तर म्हणतो सेंट्रल लॉकिंग सिस्टीम. सेंट्रल लॉकिंग सिस्टीम म्हणजे काय, तर आजकाल एका बटनाद्वारे गाडीची सगळेच्या सगळे दरवाजे त्या ठिकाणी बंद करता येतात. पूर्वीच्या गाडीचा प्रत्येक दरवाजा हा आपल्याला मॅन्युअली बंद करावा लागायचा. काही वेळेला एखादा दरवाजा लावणं आपल्याकडनं राहून जायचं. तर सुरक्षेच्या कारणामुळं या ठिकाणी ही सेंट्रल लॉकिंग सिस्टीम झालेली आहे, ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक या प्रकारे काम करते. तर गाडीच्या चावीबरोबर त्या ठिकाणी एक रिमोट आलेला असतो. या रिमोटवर 2 बटन असतात. त्यावेळेस तुम्ही गाडीतून बाहेर पडता दरवाजे लावून आणि ज्यावेळेस बटन दाबतात तर चारही त्या ठिकाणी दरवाजे हे एका वेळेला लॉक होतात. त्यामुळे कुठलाही दरवाजा हा उघडा राहणं शक्य नसतं. आणि एखादा दरवाजा उघडा राहिला असेल तर त्या ठिकाणी दरवाजा लॉक होत नाही. त्यामुळे कुठला दरवाजा उघडा राहिला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला लागतं आणि तो दरवाजा उघडा असेल आपल्याला लक्षात आल्यामुळं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गाडीचं संरक्षण सुद्धा करू शकतो. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कॅमेरा. आता वाहनामध्ये काय केलेलं असतं, तर गाडीच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी कॅमेरा बसवलेला असतो. त्याला आपण रिव्हर्स कॅमेरा सुद्धा म्हणू शकतो. ज्या वेळेला तुम्ही गाडी मागं घेत असता, काही वेळेला गाडीच्या पुढल्या बाजूला आणि मागच्या बाजूला अशी ठिकाणी कॅमेरे बसवलेले आहेत. त्या कॅमेरे काय करतात, तर गाडीच्या आतल्या बाजूला तुमच्यापाशी तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, या स्क्रीनवर त्या ठिकाणी गाडीच्या पुढल्या बाजूचं आणि मागच्या बाजूचं दृश्य हे तुम्हाला सहजपणे त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. त्यामुळे गाडी पार्किंग करणं किंवा गाडी पुढे नेणं या ठिकाणी आपल्याला सोपं ठरतं. त्याच्यानंतरचा भाग जो आहे त्यामुळे तो पार्किंग सेन्सर. आजकालच्या काळामध्ये काय झालेलं आहे की पार्किंग करण्याच्या जागा ज्या आहेत खूप लहान झालेल्या आहेत. अशा वेळी गाडी मागं घेत असताना आपण बघतो की गाडी मागं एक माणूस त्या ठिकाणी ड्रायव्हरला सूचना देत असतो. तो काही वेळेला तू डावीकडे घे, कधी पुढे घे, अजून थोडी मागं घे, अजून थोडी मागं घे असं सांगत असतो. पण तू बऱ्याच वेळेला तुम्ही जर एकटं त्या ठिकाणी गाडी चालवत असाल तर अशा वेळेला रिव्हर्समध्ये गाडी पार्क करत असताना त्या ठिकाणी पार्किंग सेन्सर हे काम करत असतात. त्याच्यामध्ये 4 ते 6 प्रकारचे सेन्सर हे गाडीच्या मागच्या बाजूला बसवले असतात. हे सेन्सर काय करतात, तर ज्या वेळेला तुम्ही गाडी मागं घेत असता त्यावेळेला मागचा अडथळा आणि तुमच्या गाडीमध्ये किती अंतर आहे हे अंतर गाडीच्या सीपीयूला कळवत असतात. आता सीपीयू काय करत असतो, तर ते एका मॉनिटरवर या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी अंतर दिसते बघ. गाडी आणि मागचा जो अडथळा यांच्यामध्ये असणारं जे अंतर जे आहे हे अंतर जशी तुम्ही मागं गाडी घेत जाल तसं ते अंतर काय होतं तर कमी होतं. आणि ज्या वेळेला एक ठराविक अंतरावर तुमची गाडी पोहोचते त्यावेळेला त्याचा जो बीप असतो तो खूप मोठ्यांदा वाजायला लागतो आणि तो तुम्हाला हे कळतं की या ठिकाणी आता आपण काय केलं पाहिजे, थांबलं पाहिजे, म्हणजे ह्याच्यापेक्षा आपली गाडी जास्त आता मागं जाऊ शकणार नाहीये.
पुढचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो सनवायझर. सनवायझर म्हणजे काय, तर ड्रायव्हरची सीट आणि त्या शेजारची सीट, या दोन्ही सीटच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी दोन फ्लॅप दिलेले आहेत. बऱ्याच वेळेला गाडी चालवत असताना त्या ठिकाणी सूर्यप्रकाशित किरण ही ड्रायव्हरच्या डायरेक्ट तोंडावर येत असते, तेव्हा गाडी चालवणं तुम्हाला मुश्किल होऊन जातं. तर त्यावेळी तो सनवायझर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ऍडजस्ट केल्यानंतर काय होतं की सूर्यकिरण ही डायरेक्ट तुमच्या डोळ्यावर येत नाहीत, परंतु गाडी चालवण्यामध्ये तुमचा कुठल्याही प्रकारचा अडथळा त्या ठिकाणी तुम्हाला होत नाही. पुढचा जो स्क्रीन जो असतो, हा स्क्रीन त्या ठिकाणी तुम्हाला सहजपणे दिसू शकतो. आजकाल या सनवायझरचे अनेक उपयोग केले जातात. सनवायझरचा पुढचा जो भाग आहे हा पूर्ण प्लेन असतो. तर काही वेळेला माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये सुद्धा दिसेल बघा, या आकृतीमध्ये या ठिकाणी मागच्या बाजूला आरसा बसवलेला आहे. या आरशाद्वारे त्या ठिकाणी ड्रायव्हर त्या ठिकाणी स्वतःचा चेहरा त्या ठिकाणी बघू शकतो. काही सनवायझरच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी जागा तयार केलेली असते. सनवायझर नंतरचा जो भाग आहे त्या म्हणतो बॉनेट लुवर्स. बॉनेट लुवर्स म्हणजे काय, इथं चित्रामध्ये तुम्हाला डस्टर गाडी दिसते. या डस्टर गाडीच्या बॉनेटच्या खालच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला एक प्रकारची जाळी या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या जाळीला आपण बॉनेट लुवर्स असं म्हणतो. हा जो भाग आहे हा कार्बन फायबरचा बनवलेला असतो. आता याचा फायदा काय, तर बऱ्याच वेळेला बॉनेटच्या खाली इंजिनमुळं हा भाग गरम होतो. हा भाग गरम झाल्याने काय होतं की बॉनेटच्या खालची जी हवा आहे ही गरम झाल्यामुळे त्याचा परिणाम हा थेट इंजिनवर होतो. कारण हवा गरम झाली की ती विरळ होते, आणि ती विरळ झाली की सिलेंडरमध्ये जे आपण हवा आणि याचं मिश्रण जे घेत असतो किंवा नुसती हवा ज्यावेळेस आपण घेत असतो त्या हवेचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचा इंजिनवर डायरेक्ट लोड येतो. त्यामुळे इंजिनची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते. या बॉनेट लुवर्सची जाळीमुळे काय होतं, तर गरम हवा ही एका बाजून बाहेर पडते, तर दुसऱ्या बाजूने गार हवा आत प्रवेश करते. त्यामुळे इंजिनचं तापमान हे बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतं. आता हा जो भाग आहे हा कार्बन फायबर पासून बनवल्यामुळे त्याच्यामुळे दोन गोष्टी होतात. एक, इंजिनचं संरक्षणही होतं, आणि दुसरी गोष्ट अशी की हा भाग जो आहे हा दिसायला आकर्षक आहे. गाडीच्या सौंदर्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भर पडतो. याच्यानंतरचा जो भाग आहे त्याचं नाव आहे मिरर कव्हर. मिरर कव्हर म्हणजे काय, तर आपल्या गाडीला दोन आरसे दिलेले असतात. हे आरसे काय करतात, तर त्या ठिकाणी तुमच्या गाडीचं सौंदर्य वाढवायचं काम करत असतात. मिरर कव्हर जे असतात हे गाडीचं तुमचं सौंदर्य वाढवायचं काम करत असतात. मिरर कव्हर नंतरचा जो भाग आहे त्याला मग आपण म्हणतो ब्लॅक अँड क्रोम ग्रिल सेट. हा जो भाग आहे हा भाग आपण गाडीच्या पुढल्या बाजूला बसवलेला आहे. हा भाग हा गाडीचं सौंदर्य वाढवायचं काम करत असतो. त्याच्यामुळे काय होतं, तर गाडीच्या पुढच्या रेडिएटरच्या पुढच्या बाजूला या ठिकाणी हा जो भाग बसवलेला आहे हा भाग त्या गाडीचं सौंदर्य वाढवायचं काम करतो. काही वेळेला हा जो भाग आहे याच्यामुळं काही गाड्यांचा ट्रेडमार्क सुद्धा आहे. आता ट्रेडमार्क म्हणजे काय, तर काही गाड्यांमध्ये त्या ठिकाणी या ग्रिल सेटमुळं ती गाडी कुठल्या प्रकारातली आहे हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला समजू शकतं. उदाहरणार्थ BMW गाडीचा जो ब्लॅक अँड क्रोम सेट जो आहे या सेटमुळे लांबनं सुद्धा ती गाडी तुम्हाला ओळखू येऊ शकते. याच्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे डिकेल. डिकेल म्हणजे काय,
तर गाडीच्या दरवाजाच्या खालचा जो भाग आहे हा भाग हा प्लेन असतो. तर ह्या प्लेन भागावर त्या ठिकाणी काही स्टिकर्स, रंगीत स्टिकर्स त्या ठिकाणी बसवले जातात. या रंगीत स्टिकर मला काय होतं की गाडीचं तुमचं सौंदर्य वाढायला मदत होते. याच्यानंतर जो भाग आहे त्याला आपण म्हणतो व्हील कॅप. आता आपले वाहने, ज्या वाहनामध्ये त्या ठिकाणी डिस्क व्हील वापरलेले असतात, व्हीलवर त्या ठिकाणी या कॅप बसवल्या जातात. या कॅपचा एक उपयोग असा होतो की या ठिकाणी तुम्ही गाडीची जी चारही नटबोल्ट जे असतात हे या कव्हरमध्ये झाकले जातात. तसंच या कव्हरमुळे तुमच्या गाडीची शोभा सुद्धा येऊ शकते. ही जी कव्हर आहेत, ही कव्हर ही स्प्रिंग क्लिप किंवा इतर आट्याच्या साह्यानं गाडीच्या सेंट्रल बोल्टवर त्या ठिकाणी बसवली जातात. यानंतर जो भाग आहे तुमचे लगेज कॅरियर. लगेज कॅरियर म्हणजे वाहनाच्या वरच्या बाजूला बसवलेलं कॅरियर जे असतं. हे कॅरियर काय करतं, तर वाहनामध्ये आपण ज्यादाचं सामान जे आपण भरलेलं असतं हे ज्यादाचं सामान त्या ठिकाणी ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यामध्ये एक राहिलेलाच एक भाग आहे, त्याचं नाव आहे कार्बन फायबर बूट लीड फिनिशर. बूट लीड याचा अर्थ असा की गाडीची डिक्कीचं कव्हर. तर बऱ्याच गाड्यांच्या डिक्कीच्या कव्हरच्या मागच्या बाजूला, नेमप्लेटच्या वरच्या बाजूला या ठिकाणी एक पट्टी बसवलेली असते. याला आपण म्हणतो कार्बन फायबर बूट लीड फिनिशर. ह्याचा उपयोग तुमच्या वाहनाचं सुशोभीकरण करण्यासाठी पण होतोच, पण बऱ्याच वेळेला या पट्टीवर त्या ठिकाणी वाहनाचं मॉडेल किंवा कंपनीचा लोगो त्या ठिकाणी दिलेला असतो. मारुती इर्टिगा गाडी जर तुम्ही बघितली असेल तर त्या इर्टिगा गाडीमध्ये तुम्हाला हे त्या ठिकाणी पाहायला मिळालं असेल. त्याच्यानंतरचा जो भाग आहे ते म्हणजे विंड डिफ्लेक्टर. ओपन कारच्या मध्ये त्या ठिकाणी गाडीच्या पुढल्या बाजूला जी वारं येतं ते वारं, त्या वाऱ्याची दिशा बदलून त्या ठिकाणी तुमच्या गाडीला एक चांगली दिशा देण्यासाठी याचा वापर केला जातो. हे विंड डिफ्लेक्टर बसवण्यासाठी तसंच काढण्यासाठी अतिशय सोपे असतात. याचा वापर हा कन्व्हर्टेबल वाहनांमध्ये जास्त करून केला जातो. ज्यादाच्या स्पीडला सुद्धा वाहनाच्या पॅसेंजर कंपार्टमेंटमध्ये वेगाने घुसणाऱ्या हवेचा झोत तसेच त्याचा टर्ब्युलन्स म्हणजेच प्रक्षुब्धता ही कमी केली जाते. यानंतरचा जो भाग आहे या भागाला आपण म्हणतो विंडो वायझर. विंडो वायझर म्हणजे या ठिकाणी गाडीच्या काचेच्या वरच्या बाजूला एक फायबरचा जो भाग बसवला आहे याला आपण विंडो वायझर असं म्हणतो. तर गाडी ज्यावेळेला पावसामध्ये जात असते त्यावेळेला काचेवर येणारं पाणी किंवा तुम्ही ज्यावेळेस काच खाली केली असते त्यावेळेला टपावरून येणार जे पाणी हे गाडीच्या आतमध्ये न येता जे बाहेरच्या बाजूला टाकलं जातं त्याला आपण विंडो वायझर असं म्हणतो. विंडो वायझरचा नंतर जो भाग आहे तो म्हणतो फॉग लाईट. या चित्रामध्ये गाडीच्या हेडलाईटच्या खालच्या बाजूला गाडीचा जो पुढचा बंपर जो आहे त्या बंपरमध्ये एक विशिष्ट प्रकारची लाईट या ठिकाणी बसवलेली असतात. त्याला फॉग लाईट असं म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसामध्ये ज्या वेळेला धुकं रस्त्यावर असतं अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्हाला पुढला रस्ता हा दिसत नाही, क्लिअर दिसत नाही. ते फॉग लाईट मुळे काय होतं की गाडीच्या चाकाच्या पुढल्या बाजूचा जो भाग आहे हा आपल्या रस्त्याचा तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतो आणि यामुळे तुम्ही सेफ आणि सुरक्षितपणे या ठिकाणी ड्रायव्हिंग करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण वाहनाच्या ॲक्सेसरीज विषयीची माहिती घेतली आहे. ही माहिती आपल्याला सगळ्यांना समजली असेल असं या ठिकाणी मी समजतो आणि आजचा सेशन हा संपवतो. धन्यवाद.